नेहमीप्रमाणे मसा यात्रेमध्ये निमंत्रित केलेले आहेत कार्यकर्त्यांना भोजनालयासाठी, परंतु या तालुक्याला, या जिल्ह्याला आणि या कोकणाला तुमच्यासारख्या नेतृत्वाची आपुलकी त्यांना राहिलेली आहे, तर त्यांची कास कशी भरून काढणार तुम्ही? प्रथमतः सर्वांना या म्हसा यात्रेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीची जावो अशा प्रकारे म्हसोबा आणि आई जगदंबेला माझी प्रार्थना आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. विशेष करून लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे लोकांना समजली. महिलांना खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. आता भविष्यामध्ये महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नागरीकरण होताना आपल्याला पाहायला दिसतं आहे आणि ते होत असताना ठाणे जिल्ह्यात सर्वात एक नंबरला आहे. मोठमोठे रस्ते या ठिकाणी नॅशनल हायवे निघाले आहेत, बडोदा हायवे निघाला आहे, समृद्धी हायवे निघाला आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये JNPT असेल, वाढवणचं बंदर होतं आहे पालघरला, आणि अशा परिस्थितीमध्ये नागरीकरण होत असताना नागरीकरणाच्या बरोबर बाहेरचा सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढण्याचा संभव इथं आहे. आणि म्हणून ही लोकसंख्या वाढत असताना सामाजिक समतोलसुद्धा तितकाच राहिला पाहिजे. आणि म्हणून या परिसरामधल्या शेतकऱ्यांच्यासुद्धा जमिनी अबाधित तर राहिल्याच पाहिजेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मागेल त्याला रोजगार देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे. आणि म्हणून या नवीन नवीन प्रकल्प आणायचा आमचा संकल्प या ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड तालुक्यामध्ये आहे. राजकारणामध्ये आणि सामाजिकरणामध्ये असं कसं राजकारणाच्या ठिकाणी चालतच राहतं. निर्णय सत्ता येत असतात, जात असतात, परंतु ज्यांना काम करायचे ती काम करण्याची लोक ज्यावेळी दिसतील त्यावेळेला समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना बळ देण्याचं काम, हे लोकप्रतिनिधींना बळ देण्याचं काम मतदारांनी केलं पाहिजे. आणि मतदारांना आता सुज्ञ झालेलं आहे. मतदाराला सुद्धा माहीत असतं काय करायचं काय नाही ते. त्यामुळं नवीन आशा, नवीन दिशा या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी लोकांना भावणारं, लोकांना मदत करणारी लोक अपेक्षित असतात. लोकशाहीमध्ये 100% गोष्टी काय तुमच्या मनासारख्या होत नाहीत, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जी दिली आपल्याला, संविधान आपल्याला दिले, त्या संविधानाप्रमाणे आपल्याला जर पुढं जायचं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल. आता 30%चं विधानसभेमध्ये महिलांना आता मिळणार हे रिझर्वेशन 2029ला ती सुरुवात होणार आहे. आणि मोदी साहेबांनी सुद्धा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते विधेयक मंजूर केलेलं आहे, विधेयक मंजूर झालेलं आहे. त्यामुळे आता कुठली अडचणी असं मला वाटत नाही. महिलांच्या हातानं बळ दिलं पाहिजे म्हणून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याची भूमिका आमची राहणार आहे. आणि जिथे जिथे महिलांसाठी आम्हाला काही उद्योग सुरू करता येतील ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. शेतकरी पण राहायला पाहिजे, जगला पाहिजे, रुजला पाहिजे, टिकला पाहिजे, परंतु त्याचबरोबर रोजगाराचं साधनसुद्धा उपलब्ध झालं पाहिजे. आणि रोजगाराचं साधन उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून निरनिराळे प्रशिक्षणार्थ्यांना तिथे कोर्सेस सुरू करण्याचा संकल्प आमच्या सर्व मंडळींचा आहे. सर, मुरबाडचा जो हा रस्ता आहे त्याच्यावर आता जो टोल नाका होतो त्याबद्दल बऱ्याच लोकांच्या नाराजी व्यक्त करतात लोक, तर आपली भूमिका काय असायला पाहिजे? टोल नाका घालणं किंवा टाकणं हे राज्य सरकारचं ती योजना आहे. फुकट कुठली गोष्ट मिळत नसते. लोकांना आपल्याच पैशातनं आपल्यालाच रस्ता मिळत असतो. आपल्या टॅक्समधनं, इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल किंवा एखादा व्यवसायाचा असेल, तो कर असेल, त्या कर रूपानेच पैसे राज्य सरकारकडे येतात आणि त्याच पैशाचा विनियोग आपल्याला करावा लागतो. आता राहिला इथला स्थानिक शेतकऱ्यांचा विषय, तर तिथे आपल्याला काय कॉम्पेन्सेशन देता येईल ते बघायचा आमचा प्रयत्न राहील. परंतु टोल हा लागणारच आहे, कारण एवढा 1800 कोटीचा एवढा मोठा प्रकल्प आहे, 1800 कोटीचा रस्ता होतो आहे, तर रस्ता होत असताना आपल्याला थोडी झळ तर सोसावीच लागेल. तुमचा मिनटो का काम घंटो में नाही, आता घंटे का काम मिनटो में होणेवाला आहे. त्यामुळं आपल्यालासुद्धा आपल्या खिशालासुद्धा चाट जरी पडली असली तर क्रयशक्ती, उत्पन्नाचं साधन पण वाढणार आहे, वेळ तुमचा वाचणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्य माणसाचा अनमोल आहे.
त्या आयुष्याचा लाभ प्रत्येकाला जर घ्यायचा असेल तर प्रत्येकाला जायची जरी घाई असली तर रस्तेसुद्धा चांगले असले पाहिजे. आणि म्हणून रस्ते जर चांगले आपल्याला हवेत तर चांगल्या एजन्सीकडनं काम करून घेणं गरजेचं सरकारला वाटतं. आणि म्हणून सरकारला टॅक्सच्या माध्यमातून ते पैसे वसूल करता येतात किंवा ज्या एजन्सीला काम दिले त्याला पैसे द्यावे लागतात. कारण त्या एजन्सीनीसुद्धा कुठल्या तरी बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत, त्यांच्या घरातले ते पैसे देणार नाहीत. स्थानिकांना त्याच्यामुळे स्थानिकांना काय कॉम्पेन्सेशन काय मोबदला देता आला किंवा त्यांना मदत करता आली तर शासन करेल. वाहनांना असं किती किलोमीटर असावं मोबदला म्हणण्यापेक्षा त्यांना सवलत काय देता आली तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. परंतु सवलतीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. आता पूर्वी वाहनं नव्हती, आता प्रचंड वाहनं झाली. वाहनं आता एका घरात 2-2, 4-4 वाहनं व्हायला लागली. पूर्वी अख्ख्या गावाला मिळून एखादी गाडी आली म्हणजे आम्हाला फार मोठं वाटायचं. आता प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2, 1-1 गाड्या आलेल्या आहेत, टू व्हीलरवाले आहेत. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे का टू व्हीलरवाल्यांना आव्हान आहे की आता हेल्मेटशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण आपला नॅशनल हायवे झालेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. साहेब, भेवंडीसारखी गोडाऊन मुरबाडमध्ये जर आली तर रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध आहे. यासाठी काय कुठली गोडाऊन येण्यापेक्षा तिथे एखाद्या जर इमारती झाल्या तर तेही चांगलं आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे का उद्योग जर चांगली मोठी एखादी टाटा बिर्लासारखी जर कंपनी आली, एखादा मोठा प्रकल्प आला तर 5-10 हजार तरुणांना तिथे नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. आमचा संकल्प आहे टेक्स्टाईल पार्क तिथं सुरू करायचा. आणि अनेक अडचणींना आम्ही सामोरे जाऊन तिथं करतो आहे. आणि हे करत असताना देशाच्या पंतप्रधानांसुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आमच्या प्रकल्पासाठी. तर त्यांना वेळ कसे मिळेल त्यावेळेला आम्ही ठरवून तुम्हाला कळवायची व्यवस्था करू. सर, तुम्ही सगळे सत्तेत एकत्र असताना वेगवेगळ्या निवडणुका लढताना काय संकल्प लोकांना घेऊन जायचं? हे राजकारण शेवटी राजकारणच्या ठिकाणी असतं. प्रत्येकाला वाटतं मोठेपणा मिळाला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं, प्रत्येकाला वाटतं आमदार झालेला वाटतं मंत्री व्हावं, मंत्री झालेला वाटतं उपमुख्यमंत्री व्हावं, उपमुख्यमंत्री झालेल्या माणसाला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, आणि मुख्यमंत्री झालेल्या माणसाला वाटतं आम्हाला पुढं जायचं आहे. हे होतच असतं. 40 वर्षे आम्ही बघत आलो आहे. सरपंच झालेल्या माणसाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं, सभापती व्हावं, वाटतं ना प्रत्येकाला. अशा आकांक्षा बाळगायला का अडचण आहे? आणि पक्ष कुठलेही जरी असलं तर हे माझं कौटुंबिक भोजन आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या जाती धर्मविरहित सगळ्यांना मी बोलवलं आहे. पक्षाचा इथं संबंध नाही. आपण दरवर्षी म्हसायची आता आमच्या वडिलांपासून परंपरा आहे, सगळ्यांना आम्ही जेवायला खावायला घालतो. माझ्यासारखे बरेच कार्यकर्ते आहेत का ते त्यांच्या कुटुंबामध्ये पाहुण्या रावण्यांना जेवणाची व्यवस्था करतो. नवीन संकल्प येणार होती जिल्ह्याची, नवीन जिल्हा संकल्पना, ती काय झाली? नवीन जिल्हा येईल नाही येईल त्याच्यात जायचं नाही मला. लोकसंख्या इतकी वाढली त्याच्यामुळे जिल्हा होणारच नवीन. जरी जिल्हा झाला तरी प्रश्न सुटले पाहिजेत. आता इथे 50 वर्ष इथे लोकशाही येऊन जवळजवळ आपल्याला 75 वर्षाचा कालावधी झाला, बरोबर. 75 वर्षाच्या कालावधीमध्ये जितके प्रश्न सोडवायचा प्रयत्न काँग्रेसचं सरकार असेल, आताचं सरकार असेल, त्यांनी प्रयत्न केला. गरिबांसाठी प्रयत्न केला, मध्यमवर्गीयांसाठी प्रयत्न केला. आताचं सरकारसुद्धा मध्यमवर्गीय गरीब सर्वांसाठी बघते. तर हे करत असताना मला एक सांगायचं आहे की आम्ही नुसतं गप्प बसून चालणार नाही, तर हातपाय हलवायला पण शिकलं पाहिजे ना. कोणी घरात येऊन तर तुम्हाला काय देणार नाही. रोजगाराची साधनं स्वतःहून तरुणांनी उपलब्ध केली पाहिजे. आता उद्या रेल्वे आली तर रेल्वेचा फायदा घेतला पाहिजे तरुणांनी. उद्या इथे रेल्वे नाही, बदलापूरला आहे, तर अर्धा तास चाललं पाहिजे, गेलं पाहिजे, बाय रोडनी तर गेलं पाहिजे. आम्ही इथनं मुरबाडवरनं कल्याणला कॉलेजला जायचो, आता तर तुमच्या घराच्या शेजारी कॉलेज आलं आहे, काय बरोबर ना. त्याच्यामुळं त्या बाबतीत काय जास्त काय बोलत नाही मी एवढंच सांगेल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प आहे, त्यांचं म्हणणं आहे, ते यापुढच्या प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. जाती सलोखा निर्माण जो झाला, जो दुभंगला आहे, तो एकत्र राहिला पाहिजे. सर्वधर्म समभावाची भावना राहिली पाहिजे. आणि दरवर्षाप्रमाणे म्हसोबाला माझी प्रार्थना आहे का आमच्या सगळ्या लोकांना चांगले सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या हातून लोकांचं कल्याणकारी कार्य हो, समाजाची सेवा हो, गोरगरिबांना त्यांच्याकडनं न्याय मिळो. आदिवासी बांधव आहेत, कमी याच्यातसुद्धा ते संतुष्ट आहेत, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती हो, उन्नती हो, मागासवर्गीयांना चांगलं बळ देव, अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराला माझी आहे. जिल्हा परिषद संदर्भामध्ये जिल्हा परिषदच्या गेले 40 वर्ष आम्ही निवडणूकच लढतो. ज्यावेळी येईल त्यावेळी ते लढणारच आहेत.
त्याच्यामुळे त्याची काय घाबरायचं काय कारण नाही. पण तुम्ही आता तिन्ही नेते एकत्र आले तर तुम्हाला विरोधक कोणी राहिलाच नाही. विरोधक असं नसतं, कुटुंबामध्ये एकमेकाचं पटत नाही, त्या तिघांचं काय पटतंय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तसं नाही काय, ते येईल त्यावेळी ठरू ना, काही काळजी करू नका, सगळ्या गुण्यागोविंदाने निवडणुका होतील. ओके.